student. You are welcome to Atulit English Academy. Today we are going to learn here the most important part in writing. It is called punctuation. Punctuate the sentence. You have always asked the questions in the examination. Punctuate the sentence for 2 marks. So punctuation marks. This portion is today we are going to study here. So student, look at here. पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे विरामचिन्ह. आता विरामचिन्ह कशाला म्हणायचं किंवा विरामचिन्ह म्हणजे काय? तर जेव्हा आपण वाचन करत असतो, लेखन करत असतो, तेव्हा पर्टिक्युलर ठिकाणी थांबण्याची जी जागा आहे त्या जागा ज्या चिन्हांनी दर्शविल्या जातात त्यांना पंक्च्युएशन मार्क्स किंवा पंक्च्युएट द सेंटेन्स असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो आपण त्याला. पंक्च्युएट करणे म्हणजे वाक्यामध्ये विरामचिन्ह घालणे. आता विरामचिन्हांचे 2 प्रकार पडतात. एक वाक्याच्या शेवटी येणारे विरामचिन्ह आणि नंबर 2 मधामध्ये वाक्याच्या मध्ये येणारे विरामचिन्ह. कोणती आहेत ही विरामचिन्ह? पहिलं विरामचिन्ह आहे फुल स्टॉप. वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप येत असतो. हे आपण डिटेल्स मध्ये पाहणार आहे. या भागामध्ये पार्ट 1 या भागामध्ये आपण फुल स्टॉप, कॉमा, सेमीकॉमा, कॉलन याचा अभ्यास करणार आहे. तर इथे विद्यार्थी मित्र हो, पहिला आहे याला म्हणतात फुल स्टॉप. फुल स्टॉप नंबर 1 फुल स्टॉप. तर हा फुल स्टॉप मराठीमध्ये आपण त्याला पूर्णविराम म्हणतो. मग पूर्णविराम वाक्यामध्ये कुठे वापरला जातो? वाक्याच्या शेवटी. पहिला नियम, वाक्याच्या विधानार्थी वाक्याच्या शेवटी किंवा आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी. स्टेटमेंट और इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ऍट द एंड ऑफ स्टेटमेंट और इम्पेरेटिव्ह सेंटेन्स वाक्याच्या शेवटी वापरला पाहिजे. आज्ञार्थी विधानार्थी वाक्य असेल त्याच्या शेवटी वापरला पाहिजे. नंबर 2 दुसरा नियम, तुम्ही जे संक्षिप्त रूप वापरता BA किंवा BSc, संक्षिप्त रूप जे आहेत त्या संक्षिप्त रूपांच्या नंतर हे आपण फुल स्टॉप वापरला पाहिजे. नंबर 3 जे इनिशियल लिहितो आपण नावांची, जसं R.S. पाटील, म्हणजे या इनिशियलच्या नंतर आपण फुल स्टॉप लिहिला पाहिजे. हा तिसरा नियम आहे. जे शीर्षक देत असतो आपण आणि त्या शीर्षकाच्या आधी क्रम जर एखादा आला असेल, जसं लेसन नंबर 18 द मून, द मून, तर याच्यानंतर हे क्रमवार संख्येने येत असताना आपण फुल स्टॉप दिला पाहिजे. पंक्च्युएशन वापरलं पाहिजे. वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी जसं डॉग इज an honest animal, वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप दिला पाहिजे. हा पहिला नियम आहे. तर अशा प्रकारचे हे जे 5 नियम आहेत हे फुल स्टॉपच्या बाबतीमध्ये आहेत आणि याला आपण फुल स्टॉप म्हणतो. तर नंबर 2 दुसरा याचा अभ्यास करणार आहे आपण स्वल्पविराम. स्वल्पविराम म्हणजे कॉमा. आता हा कॉमा कुठे वापरायचा, कसा वापरायचा याचे काही नियम आहेत. हे कॉमा लिहित असताना आपण वाक्यामध्ये फुल स्टॉप पेक्षा किंचित काळ आपण वाक्यामध्ये ज्या ठिकाणी थांबत असतो, अर्धविरामपेक्षा जास्त कमी काळ आपण जिथे थांबतो किंवा तुटकपणा दर्शवण्यासाठी वाक्यातला आपण थांबत असतो, अशा ठिकाणी कॉमा लिहायचा असतो. पण वाक्यामध्ये अँड लिहिल्यानंतर कॉमा द्यायचा नाही, हे मात्र लक्षात घ्या. तर दुसरा आहे आपल्याला पाहायचा आहे इथे नंबर 2. नंबर 2 मध्ये कॉमा, COMMA
ए कॉमा. कॉमा म्हणजे अर्धविराम. आता हा अर्धविराम कुठे लिहायचा? नंबर पहिला नियम आहे याच्यासाठी. बघा, पहिला नियम आहे एकाच जातीचे शब्द वाक्यामध्ये जर आले असतील, मग नाऊन असेल, प्रोनाऊन असेल, ऍडजेक्टिव्ह असेल, ऍडव्हर्ब आले असतील, तर अशा शब्दांच्या नंतर हे लिहिलं पाहिजे. जसं रवी, समीर अँड गोविंदा आर फ्रेंड्स. इथे कॉमा लिहिला पाहिजे. दोन इथे नाऊन आले रवी आणि समीर यांच्या मधामध्ये, आणि वारंवार जर नाऊन येत असेल तर ते अँड न जोडायचं. शेवटचं जे असेल, नाम असतील, सर्वनाम असतील, ते जर वारंवार येत असतील तर त्या ठिकाणी ते सगळ्यात शेवटचे जे दोन नाऊन आहेत किंवा ऍडजेक्टिव्ह असतील, ऍडव्हर्ब असतील, ते अँड न जोडायचे. आणि दोन शब्दांच्या मधामध्ये जे समान जाती शब्द त्यांच्यामध्ये कॉमा टाकायचा. हा दुसरा नियम आहे. संबोधन, एखाद्या वाक्यामध्ये आपण संबोधन करत असतो तेव्हा त्या वाक्याच्या ज्याला आपण संबोधित करतो, जसं लता, गिव्ह मी अ पेन. तर या ठिकाणी हे जे लता आपण ज्याला संबोधित केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला कॉमा लिहायचा आहे. तिसरा नियम काय सांगतो? जे मेन क्लॉज आहे आणि सबऑर्डिनेट क्लॉज आहे, तर सबऑर्डिनेट क्लॉज जर आधी आला असेल, मेन क्लॉज नंतर आला असेल, तर सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉजच्या आधी आपण कॉमा वापरला पाहिजे. जसं उदाहरणार्थ पहा की दो, THOUGH, दो he is poor, comma he is an honest. हा तिसरा नियम आहे. हे मेन क्लॉज आहे. ही इज अन ऑनेस्ट. तो खूप प्रामाणिक आहे. जरी तो गरीब असला तरी सुद्धा तो प्रामाणिक आहे. म्हणजे अशा ठिकाणी, किंवा इफ यू स्टडी हार्ड, कॉमा यू विल पास. किंवा आपल्याला आणखी सांगता येईल as soon as the sun rises, कॉमा birds fly. अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला कॉमाची देता येतील. हा आहे नियम क्रमांक 3. म्हणजे ज्याला संबोधित करतो आपण त्याच्यासाठी त्याच्यानंतर कॉमा दिला पाहिजे. नंबर 4 आपण उदाहरण पाहू. जर छोटी छोटी वाक्य तुम्हाला एखाद्या वाक्यामध्ये लिहायचं असेल, जसं ही केम, कॉमा ही सॉ, कॉमा आणि ही CONQUERED, conquered. He came, he saw, he conquered. अशी छोटी वाक्य एकाच याच्यामध्ये जर आपल्याला लिहायची असतील, तो आला, त्यानं बघितलं आणि तो जिंकला किंवा त्यानं जिंकून घेतलं. अशा प्रकारची वाक्य जर लिहायची असतील तर नियम 4 सांगतो की छोटी छोटी वाक्य जर लिहायची असतील तर कॉमा दिला पाहिजे. अशा प्रकारे आपण हा कॉमा दिला पाहिजे. नंतर बघा 5वा नियम काय सांगतो? एकच वाक्य असेल आणि एका वाक्यामध्ये आणखी दुसरं वाक्य लिहायचं असेल तर एकाच क्रियापदाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, जसं ही इज अ फार्मर, ही इज अ फार्मर अँड राम अ टीचर. इथे आपण कॉमा दिला. म्हणजे ही इज अ फार्मर अँड राम इज अ टीचर. म्हणजे तो शेतकरी आहे
आणि रामच्या बद्दल आपण आणखी सांगतो आहे इज अ टीचर, म्हणजे इथे इज जी आहे याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या विशिष्ट नामानंतर किंवा इथे आपण कर्ता एकच घेऊ आणि इथे ही घेतलं तरी चालेल याच्यानंतर, म्हणजे राम इज अ फार्मर अँड ही अ टीचर, तो जो कोणी दुसरा व्यक्ती असेल ते पुनरावृत्ती टाळण्यासाठी. नंतर पुढचा नियम आहे, वाक्यामध्ये काही शब्द असतात, जर असे शब्द वाक्याच्या सुरुवातीला आले तर त्या शब्दांच्या नंतर कॉमा दिला पाहिजे. मग ते शब्द कोणते आहेत? ते शब्द आहेत हाऊ एव्हर, EVER, हाऊ एव्हर, फर्स्टली, FIRSTLY, फर्स्टली, किंवा आणखी आहे यस, नो, ऑफ कोर्स. त्याच्यानंतर ऍटलिस्ट. असे शब्द वाक्याच्या सुरुवातीला आपण बरेचदा टाकत असतो, किंवा ऑल द सेम, किंवा टू. हे असे शब्द वाक्यामध्ये जर आपण टाकत असू किंवा ते येत असतील, जसं याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल यस, जसं आता यस उदाहरण आपण यस कॉमा आय कॅन डू धिस, फुल स्टॉप. यस आय कॅन डू धिस. इथे म्हणजे असे शब्द जेव्हा आपण वाक्यामध्ये टाकतो, सुरुवातीला टाकू, तेव्हा त्या शब्दांच्या नंतर आपल्याला कॉमा हा द्यायचा आहे. त्याच्यानंतर 7वा नियम आपल्याला असं सांगतो की कॉमा कुठे दिला पाहिजे? जर आपण पत्र लिहित असू आणि त्या पत्रामध्ये काही मायना आपल्याला लिहायचा असतो, तो मायना लिहित असताना सुद्धा आपल्याला कॉमा द्यायचा असतो. जसं डिअर फादर, डिअर फादर, डिअर मदर, डिअर दादा, युअर्स लव्हिंगली, YOURS, युअर्स, LOVINGLY, युअर्स लव्हिंगली, युअर्स फेथफुली, सिन्सिअरली युअर्स. याच्यानंतर हे कॉमा आपण दिला पाहिजे. म्हणजे पत्रातला मायना लिहित असताना, म्हणजे जे कौटुंबिक पत्र आहे आपलं, या पत्रामध्ये हे वाक्य जेव्हा आपण लिहितो, विथ लव्ह असे शब्द जेव्हा आपण रेफर करतो, तेव्हा त्या शब्दांच्या नंतर आपण कॉमा दिला पाहिजे. 8वा नियम काय सांगतो? काही शब्द जे जवळीक दर्शविणारे आहेत, असे दुसऱ्या शब्दाच्या नंतर, म्हणजे जवळीक दर्शविणारे किंवा दुसऱ्या वाक्याच्या ऐवजी वापरता येणारे असे शब्द जे असतील, ज्याला ऍपोजिशन असं म्हणतो आपण वाक्यामध्ये, ते वेगळेच शब्द दर्शविण्यासाठी कॉमा हा वापरला पाहिजे. मग याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर बघा की गांधीजी कॉमा द फादर ऑफ नेशन, द फादर ऑफ नेशन was born on 2nd October 1869, कॉमा देऊन आणखी पोरबंदर. अशा प्रकारे वाक्यामध्ये आपल्याला कॉमा हा वापरायचा आहे. आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये जेव्हा आपण वाक्य लिहिलेलं असते, इनडायरेक्ट स्पीच मध्ये जसं राम आस्क, आर यू गोइंग, याच्यामध्ये इथे आपल्याला कॉमा द्यायचा आहे.
इनडायरेक्ट स्पीच मध्ये. डायरेक्ट स्पीच मध्ये येणार नाही, इनडायरेक्ट स्पीच मध्ये मात्र येतो. तर आणखी एखादी संख्या, मोठी संख्या असेल, 6 अंकी, 4 अंकी, लाखातली, कोटीतली संख्या जर असेल, हजारातली संख्या असेल, जसं 18,22,589 हे दर्शविताना सुद्धा कॉमा वापरला पाहिजे. म्हणजे 10 नियम याच्यासाठी आहेत. हा माझा व्हिडिओ आपल्याला पंक्च्युएशन खूप महत्वाचा आहे. पंक्च्युएशन मार्क हा जो टॉपिक आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. याच्यासाठी आपण रेग्युलर हे बघत राहा, कारण 2 मार्कासाठी पंक्च्युएट द सेंटेन्स, विराम चिन्हांचा उपयोग करून वाक्य शुद्ध करून लिहा. आपली भाषा शुद्ध होण्यासाठी, आपलं लिखाण शुद्ध होण्यासाठी पंक्च्युएशन मार्कचा उपयोग करत असतात. कारण आपल्याला बोलणाऱ्याचा अर्थ समजण्यासाठी किंवा लेखकाचे विचार समजण्यासाठी पंक्च्युएशन मार्क हे वापरणं अत्यंत, म्हणजे प्युअर रायटिंगसाठी, शुद्ध लिखाणासाठी पंक्च्युएशन मार्क हे वापरावेच लागतात. नाहीतर आपण वाक्यामध्ये फक्त फुल स्टॉप, कॉमा आणि प्रश्नार्थक चिन्ह, उद्गारार्थक चिन्ह हेच वापरत असतो किंवा इतकेच आपल्याला माहिती असतात. याच्यामध्ये मी आपल्याला जवळपास 10-14 प्रकारची विरामचिन्ह शिकवणार आहे. याच्यातले 2 विरामचिन्हांचा आपण उपयोग इथे अभ्यास केलेला आहे. हा माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटतो याच्यासाठी तुम्ही लाईक करा, त्याला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ, ही लिंक आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.